श्रीमद भागवत शास्त्रानं देवाचे 24 अवतार सांगितले। अनंत अवताराचे 24 झाले। भागवत संप्रदायानं वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी देवाचे 10 अवतार सांगितले। कोणते 10 अवतार आहेत? अभंगामध्ये विषय आहे बघा, आंब ऋषीसाठी जन्म सोशियले, ते 10 अवतार जे घेतले प्रभूंनी, ते 10 अवतार साधू संतांनी सांगितले। आणि वारकरी संप्रदायामध्ये विशेष 2 अवतार सांगितले। राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीरे, हृदय मंदिरे स्मराकारे। राम आणि कृष्ण हे 2 अवतार सांगितले। आणि शास्त्रानं देवाचे 6 अवतारामध्ये वर्णन केलं। एक अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम 6 अवतार सांगितले। पूर्ण अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा। का पूर्ण अवतार सांगितला? आणि परिपूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा। 2 अवतार विशेष आहे। वारकरी संप्रदायानं 2 अवतार विशेष सांगितले। जग में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। ते काय होते स्वामी बाबा, उन्हाळाभर लग्न खात फिरायचं आहे का नाही, आणि पावसाळ्याच्या तोंडाला नांगरायचं, नांगरट पडली ह्याचे कामं राहिलेले असतात पुन्हा, आणि नेमका पाऊस पडला की मग लोकांचे सगळे कामं झालेले असतात, बी भरून सगळं करून झालेलं असते, आणि ह्याचे कामं राहतात। मग हे त्या नांगरटीत कुळव घालते। काय करते? कुळवच म्हणतात का इकडं? हां, तुमचं आमचं अंतर काय फार नाही। इकडं कुळव म्हणतात का आऊत? कुळव म्हणतात। हां, भाषेमध्ये फरक असते। इकडं नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवरा बायकोला मारते, आमच्या इकडं नवरा बायकोला मारते। तुमच्याकडं कसं आहे? नवरा बायकोचा जर वाद झाला तर एखादी का होईना पण नवरा मारते। तुमच्या इकडं कसं आहे? कोण म्हणलं बेलला फेकून ती मारते म्हणून असतंय, थोडा भागाभागात फरक असते। हां, तसं त्यानं कुळव घातला आणि नेमका वरून पाऊस पडल्याला लागायला वसन आहे का नाही। मग तसं होतंय, काही काही वेळेला आपलं वसन लागायला पण काढू काढू तसं चालायचं पुढं। विठ्ठल दोन अवतार विशेष सांगितले बरं का, संत वर्णन करतात। जग में सुंदर है 2 नाम, इकडे लक्ष द्या जरा, इको दे जा। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। दोनों दिन के दुख हरत हैं, दोनों पूरन का, चाहे कृष्ण कहो या राम। दोघांमधलं अंतर बघा। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। एक दिन के दुख हरते हैं, दोनों बल के धाम, चाहे कृष्ण कहो या राम। कोणताही अवतार घ्या बरं का, राम कृष्ण 2 एक हैं, अंतर नहीं निवेश। ऐकताय ना? राम आणि कृष्ण एकच आहे। राम कृष्ण 2 एक हैं, अंतर नहीं निवेश। इनके नयन गंभीर है, इनके चपल विशेष। विठल 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 विठल। देवाच्या अवतारामध्ये फार काही फरक नाही आहे की नाही। एक अवतार आहे अमर्याद, मनाला वाटल तसं वागणारा, आणि एक आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र। हो, संपूर्ण जीवन प्रभूच्या स्वतःच्या मनावरती नाही, दुसऱ्याच्या मनावरती। लिहितानाच वाल्मिकांनी लिहिलं आहे की नाही, आणि तसं देव वागले। त्या अवताराचं नाव आहे प्रभू रामचंद्रांचा अवतार। बोलिला वाल्मिक तैसेची करीण, वर्तोणी दावीन नामा म्हणे बरं का।
दोन अवतार आहेत प्रभूचे, एक आहे कृष्ण मी सांगत होतो आणि एक आहे राम बरं का. एक आहे, एक पाय माग आहे, एक पाय पुढे आहे आणि हातामध्ये हे कोदंड आहे. तो एक अवतार आहे प्रभूचा, तो राम अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार अगदी थोड्यामध्ये बरं का. रामाचा अवतार एक पाय माग एक पाय पुढे आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये हे देहुडा चरणी वाजवितो वेणू असा 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 पाय आहे. बरोबर आहे का? हां, तुम्ही प्रभूची जर प्रतिमा पाहिली असेल तर देहुडा चरणी आहे, आडी घातलेली पायाची. फार काय फरक नाही संत सांगतात. एक अवतार आहे, एक राणी, एक वाणी आणि एक बाणी, म्हणजे एकदाच बोलणार, एकाच बाणामध्ये शरसंधान साधणार आणि जीवनामध्ये एकच पत्नी आहे. तो अवतार आहे भगवान प्रभू रामचंद्राचा. त्या अवताराला नाव दिलं बघा साधू संतांनी विशेषण लावून, मर्यादा पुरुषोत्तम. पण श्रीकृष्णाचं कसं आहे, अनेक राणी, अनेक वाणी आणि अनेक बाणी बरं का. बोललं तसं वागले नाही भगवान श्रीकृष्ण बरं का. हा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. देवानंच ठरवलं होतं, महाभारताचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस देवानं ठरवलं होतं बरं का दादा, देवानं ठरवलं होतं हातामध्ये शस्त्र घेणार नाही, तरी सुद्धा पडलेल्या रथाचं चक्र घेऊन प्रभू धावले बरं का. का तर भीष्मपण केला खरा. भीष्माने सांगितलं होतं देवाला शस्त्र धरायला लावीन बरं का. भीष्माचा केलेला पणही देवानं खरा केला. हा, आणि धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाचं रक्षण केलं. दोन्ही अवतारामध्ये फरक आहे. एक आहे एक बाणी, एक राणी, एक वाणी आणि एक आहे अनेक राणी बरं का. किती देवाला बायका, भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये किती पत्नी आहेत? 16,800. 16,800 कोण म्हणलं? 16,108. एक जण पठ्ठ्या म्हणला, हरिविजय ऐकायला गेला बरं का. आणि म्हणला होय ग, म्हणले बोला. हरिविजय ऐकायला गेलतो. ते म्हणले कुठून बुद्धी निर्माण झाली म्हणले यांच्या जीवनामध्ये हरिविजय ऐकायची. हे का बंद झालं? विठ्ठल 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 हो, मला सांगायचंय. तो म्हणला हरिविजय ऐकायला गेलो होतो. ते म्हणले हो, मग काय ऐकलात? म्हणले भगवंताचं लग्न झालं. म्हणले त्यात काय नवल आहे? अगं एक नाही झालं, 16,108 झाले. मग तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणे मग मी सुद्धा एखादी करावी म्हणते. करावी म्हणायलो म्हणला. मग ती पहिला जुना काळ होता, ती चुलीत गवऱ्या घातल्या होत्या. तिनं कियांडा बाहेर काढला चुलीतला आणि ते म्हणले काय करा, ही कियांडा खा म्हणली एक. ते म्हणले का? म्हणले बायका केलेलं ऐकलं, देवानं 12 गाव अग्नी गिळलेलं काय नाही ऐकलं. एवढा कियांडा खा म्हणला आणि 4 करा खुशाल. शक्य आहे का? हा, देवाचं चरित्र आहे ते बरं का. पण तेवढ्यावर त्याचं समाधान झालं नाही, तरी जेवायला बसलं की म्हणायचं कसं ग, जेवणच जाई ना. ते म्हणले का? एखादी करावं वाटायले. बरं, ही जात होती पांडव प्रताप ऐकायला बरं का. गेल्याच्या नंतर म्हणले हो, ते शेजारणीकडे गेले. म्हाताऱ्या माणसाच्या संगतीमध्ये राहा बरं का. हां, आजकाल बायांना म्हाताऱ्या नग वाटल्यात, मोबाईल जवळ पण म्हातारी लांब आहे का नाही. काहीतरी चांगला सल्ला देत असते आजी. मग ती गेली, अहो सासूबाई बरं का. हां, आई नाही म्हणली. जुन्या बाया सासूबाई म्हणायच्या. हां, आताच्या बाया सासूला आई म्हणतात. हां, जर सासू जर हिची आई झाली तर नवरा कोण होईल? हा भाऊ, बांध राखी मग. सासूबाई म्हणावं, आत्याबाई म्हणावं बरं का. हा, बरं म्हणू नका, चांगली गोष्ट आहे. हा, तिथून आई सोडून आली, हिला आई मानलं ठीक आहे. पण तोंडावर म्हणते, तोंडावर पोत्रा फिरविते आई आई म्हणून, आणि माग कशी खपना की म्हणते. हा, सगळं माझ्याच मुळावर आहे म्हणते. हा,
अरे पोटात एक ओठात एक असं आपलं काम आहे. बरं ती शेजारच्या त्या आजीकडे गेली आणि म्हणे आत्याबाई बोल माय काय ग माय खराब का झालीस. अहो म्हणे मालक उठलं की दुसरी करायची म्हणतात. कधीपासून म्हणले हरिविजय ऐकल्यापासून. बरं मग त्या म्हातारीनं तिला पांडव प्रताप ऐकायला नेलं आणि ती कथा ऐकली. माय बाप द्रौपद नावाचा राजा आहे आणि त्याची द्रौपदी नावाची कन्या आहे आणि त्या कन्याचा स्वयंवर ठेवलं आणि स्वयंवरामध्ये अर्जुनाने द्रौपदीला जिंकलं आणि जिंकल्याच्या नंतर अज्ञातवासामध्ये असताना जिंकलं आणि जिंकून आणली आणि आणल्याच्या नंतर कुंती मातेची चेष्टा करावी ह्या उद्देशाने सांगितलं आई माता कुंती आम्ही आज भिक्षा आणले बरं का. नाशामध्ये हे मग ते घ्या म्हटले सगळे वाटून. आईचं अंतकरण आहे. माय बाप 5 जणांमध्ये द्रौपदी माता प्राप्त झाल्या बरं का. हा जगामध्ये हे जेवढ्या साध्वी स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये द्रौपदीचं नाव येतं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. मग तो विषय कुठं निघाला पांडव प्रतापामध्ये निघाला आणि तिला सांगितलं त्या आजीनं सांगितलं ए पोरी ऐकलंस का द्रौपदीच्या जीवनामध्ये 5 प्रती प्राप्त झाले ग. मग आत्याबाई काय म्हणता. मग घरी गेलं की मालकानं म्हणले का एका दुसरी करा वाटायली तर त्यांना सांगायचं मी सुद्धा पांडव प्रताप ऐकायला गेलते आणि द्रौपदीच्या जीवनामध्ये 5 प्रती प्राप्त झाले. मग तिनं सांगितलं होय हो आणि मी पांडव प्रताप ऐकायला गेले होते. बरं मग काय विषय होता पांडव प्रतापामध्ये. द्रौपदीच्या जीवनामध्ये 5 पती प्राप्त झाले. ती म्हणली मग काय म्हणतेस. मला बी वाटायले एका दुसरा. कळलं तुम्हाला. ते म्हणला तुझं तुझ्याजवळ माझं माझ्याजवळ बरं का. हा देवाचं चरित्रमय बाप फक्त श्रवण करायचं असतं ऐकायचं असतं वागण्याचा प्रयत्न करायचा नसतो बरं का. हा तो देव आहे तो काय करू शकत नाही. मला सांगायचं इतकंच देव हा लीला विग्रही आहे. मग वारकरी संप्रदायानं 2 अवतार सांगितले विशेष. इथून आपण बाजूला गेलो. एक आहे राम आणि एक आहे कृष्ण. कृष्ण अवतारामध्ये हे भगवान श्रीकृष्णांनी ज्यांना ज्यांना जे जे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. विठ्ठल 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 हो. मग प्रभूच्या अवताराचे कारण मीमांसा सांगत असताना तुळशी रामायण प्रभूच्या जन्माचे 5 कारण सांगतं बरं का. एक वेळची गोष्ट आहे. माता पार्वती आणि भगवान शिव कुठे गेले. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही संग सती जग जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जाणी. तुळशी रामायण वर्णन करतं. आपल्याला किती 15 मिनिट राहिलेत. 15 मिनिटामध्ये देवाचा जन्म करायचा आहे सगळं कारण मीमांसा बघून बरं का. एक वेळची गोष्ट आहे. त्रेतायुगामध्ये हे भगवान शिव आणि परांबा माता भगवती सती शिवाच्या सोबत कुठे गेले कुंभज ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्या आणि गेल्याच्या नंतर बघा देवाकडे जात असताना कीर्तन बारकाव्यानं ऐका बरं का. देवाकडे जात असताना कुठलीही पदवी घेऊन जाऊ नये बरं का. निष्कपट निष्काम देवाकडे जात जावं. तुळशी रामायण वर्णन करतं. शंभु गये कुंभज ऋषी पाही. दादा संग सती जगजननी भवानी किती उपाध्या लावल्या. 3 उपाध्या लावल्या. माय बाप एवढ्या जर उपाध्या घेऊन जर देवाकडे गेलं तर देव कसं मान्य करून घेईल. अरे ज्या वेळेस शुकाचार्य जनकाच्या दरबारामध्ये गेले तेव्हा मी टाकावा लागला. मी जनकाच्या दरबारामध्ये. मग देवाकडे जात असताना सुद्धा उपाध्या घेऊन जाऊ नये कारण देवच उपाधी विरहित आहे. देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निर्विकार तुची रघुराया.
असं धर्मशास्त्र वर्णन करता। मग देवाकडं सती कशी गेली? संग सती जगजननी भवानी 3 उपाध्या लावून गेली। देवानं ते स्वीकारून घेतलं नाही। बाबा माय बाप गेल्याच्या नंतर कुंभज ऋषी उठले आणि भगवान शिवाचं दर्शन घेतलं आणि सतीच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न उत्पन्न झाला, अरे आपण ज्याची कथा ऐकायला जातो त्याला नमस्कार केला पाहिजे आणि हे काय देवाची कथा सांगणार, हेच श्रोत्याचं दर्शन घेते बरं का। पण 2 कारणानं कुंभज ऋषींनी दर्शन घेतलं होतं। एक तर भगवान शिव आहे, आशुतोष महादेव आहेत हे, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये हे प्रभू रामचंद्रांसारखं दैवत विराजमान आहे, म्हणून कुंभज ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं होतं। सतीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, ठीक आहे तिथं देवानी शिवानी जाणलं, पण ते लक्ष दिलं नाही। तिथे कथा करून परत येत असताना ज्या वेळेस दंडकारण्य क्षेत्रामध्ये रावणानं सीता मातेचं हरण केलेलं आहे आणि अशामध्ये प्रभू रामचंद्र हे खगमग मधुकर श्रेणी क्या तुम देखी सीता मृगनयनी, हे झाडांनो, हे वृक्षांनो, हे वेलींनो, हे पक्ष्यांनो, माझी मृगनयनी सीता तुम्ही पाहिली का? असं ज्या वेळेस प्रभू जात आहेत त्यावेळेस सती माता आणि भगवान शिव आकाशामध्ये विचरण करत आहेत। त्यावेळेस सतीनं पाहिलं तर देव आहे, स्वतःला देव म्हणतो, राम म्हणतो आणि पत्नीसाठी विरह करतो, हा काय ब्रह्म असेल काय? त्यावेळेस एक संशय निर्माण झाला सतीच्या मनामध्ये। मग परीक्षा घेतली, तुम्हाला सर्व वृत्तांत माहीत आहे। सतीनं परीक्षा घेतली, हे दुसरं झालं, दुसऱ्या वेळेचा संशय झाला। तिसऱ्या वेळेस ज्या वेळेस मात्र प्रभू रामचंद्रांनी सती मातेला आईची उपाधी दिली, कहे ही बहुरी कहाँ ऋषिकेतु विपिन फिरत केही हेतू, कोणत्या हेतून या वनामध्ये हे आई तू फिरत आहेस? मग त्यावेळेस मात्र इको कमी करा, त्यावेळेस मात्र भगवान शिवांनी मनोमन सतीचा त्याग केला आणि पुढे हे प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये फिरत आहेत। शिवाने जाणलं, अरे माझं जे परब्रह्म आहे त्याची परीक्षा घेतली असं शिवाला वाटलं आणि सतीचा मनोमन त्याग केला। विठ्ठल 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 वाजवा 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 आणि मग त्याग केल्याच्या नंतर सती मातेच्या मनामध्ये देवाच्या विषयी अरे आपली चूक झाली असं कळलं आणि मग मला प्रभू रामचंद्रांची कथा सांगा म्हटल्याच्या नंतर भगवान शिवानी जी कथा सांगितली त्याचं तुळशी रामायण 5 कारणं सांगतं देवाच्या अवताराचे। एक कारण आहे जय आणि विजयाला दिलेला शाप, दुसरं कारण आहे नारद श्राप दीन 112 कल्प एक लगितेही अवतारा गिरिजाचकितस बही सुनिबाणी नारद विष्णु भगत पुनि जाणी। बरं का 2 झाले। पुन्हा एकदा कश्यपाणी आदितीने केलेलं तप याच्यासाठी देवाने अवतार घेतला। 3 कारणं झाले। 4थं कारण आहे कल्प एक सुर देखी दुखारे समर जलंधर सबस बहारे संभुकीन संग्राम अपारा दनुज महाबल मरहीण मारा। वृंदेच्या शापामुळं देवाला अवतार घ्यावा लागला, वेळ कमी असल्यामुळं फास्ट बरं का। 4 झाले। आणि आणखी एक कारण सांगितलं मै बाप, जो मात्र पित्र भक्त श्रावण आहे बरं का, श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला शाप
हे सुद्धा प्रभूच्या जन्माचं कारण ठरतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अयोध्येमध्ये हे दशरथ महाराजांचं राज्य आहे बरं का. त्याच्या प्रभू रामचंद्रांच्या कुळाचा जर वर्णन केलं तर ब्रह्मदेवापासून जे 10 मानस पुत्र झाले त्याच्यापैकी पुढे सूर्य आहे, विवस्वान आहे, याच्यामधून नाभी, नाभाग, अंबरीश आदी राजे, अजराजा आहे, रघुराजा आहे, अनेक राजे झाले. त्यांच्या कुळामध्ये म्हणजे सूर्य कुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. विठ्ठल 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 दशरथाच्या जीवनामध्ये जो राजा दशरथ इंद्राला सुद्धा युद्धामध्ये मदत करायचा तो ऐश्वर्य संपन्न सार्वभौम सम्राट चक्रवर्ती सूर्य कुलभूषण रघुकुलभूषण दशरथ एका कारणानं दुःखी होते. त्याचं कारण आहे पुत्र हीनश्च मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मायबाप, माणसाचा प्रपंच किती मोठा आहे माणसं विचारत नाहीत बरं का. हा, लेकरं बाळ सुखी आहेत का इतकं मात्र विचारतात. तुमची धन दौलत प्रॉपर्टी कोणी विचारत नाही बरं का. लेकरांची खुशाली विचारतात बरं का. मग दशरथ महाराजांच्या जीवनामध्ये पुत्र संतान नाही. अशामध्ये मग दशरथ महाराजांनी वशिष्ठांकडे हात जोडले आणि गुरु बिन कोण बतावे वाट. मग वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा, पुत्र कामेष्टिक नावाचा यज्ञ करा, पुत्र प्राप्ती होईल. अशामध्ये हे पुत्र कामेष्टिक नावाचा यज्ञ करायचं ठरलं. अगदी 3 मिनिटामध्ये त्या यज्ञासाठी देवांगणा हाती आणविला शृंगी. यज्ञ त्या प्रसंगी आरंभिला. शृंगी ऋषीला आणलं. शृंगी ऋषी कोण होते? ज्यांना स्त्री कळत नाही, ज्यांना पुरुष कळत नाही, हा इतकं एकाकार तत्व असणारे शृंगी, विभांडकाचे पुत्र शृंगी, त्यांना आणलं आणि पुत्र कामेष्टिक नावाचा यज्ञ केला बरं का. जुन्या काळामध्ये यज्ञ करण्याची पद्धत होती बरं का. हो, प्रत्येक कालानुसार कालगणनेनुसार ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टीला महत्त्व होतं. क्रता ध्यायते विष्णू त्रेतायाम यजोमखे. त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्त्व होतं बरं का. तोच आपला विषय चालू आहे. क्रता ध्यायते विष्णू त्रेतायाम यजोमखे. द्वापार्य परिचर्या कलो तद हरि कीर्तनात. मग कलियुगामध्ये हे नाम यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म. कलियुगामध्ये हे नाम यज्ञ सांगितला. मग पुत्र कामेष्टिक नावाचा यज्ञ करायचं ठरलं. अशामध्ये हे यज्ञासाठी शृंगीला बोलावलं आणि यज्ञ सुरू झाला आणि यज्ञामधून यज्ञ नारायण प्रगट झाले. बोलिये यज्ञ नारायण भगवान की, बोलिये अयोध्या धाम की, शरयू माता की, नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. यज्ञ नारायण प्रगट झाले आणि दशरथा घे हे पायस दान. पायस पात्र वर आणलं आणि मग आलं तुमच्या लक्षात विठ्ठल विठ्ठल. हो, पायस पात्र आणलं यज्ञातून आणि यज्ञ नारायण प्रगट झाले. पायस पात्र आणलं आणि त्या चरूचे 5 भाग केले. किती भाग केले? किती भाग केले? 5. झाली आपली रामकथा सफळ झाली. मग 4. दशरथाला राण्या किती? हा, आणि मग दुसरे 2 भाग कोणाला द्यायचे? मग 5 भाग करून 3 भाग केले. 3 लक्ष असावं लागतंय. हा, 3 भाग केले बरं का. आणि पहिला भाग मायबाप कैकेयी मातेला दिला. दिला का कैकेयीला? नाही दिला कैकेयीला हो म्हणू नका.
पहिला कौशल्यला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. कैकेयी रुष्ट झाली. का रुष्ट झाली? अरे इंद्राबरोबर युद्ध करायला गेल्याच्या नंतर ज्या वेळेस दशरथ महाराजांच्या रथाचा आक तुटला त्यावेळेस त्या चाकाच्या आरीमध्ये हात घालून कैकेयीनं ते चाक आपल्या हातावरती चालवलं आणि देव असुर संग्रामामध्ये इंद्राला विजय मिळवून दिला. कैकेयी रुष्ट झाली. युद्धाच्या वेळी मी पुढं आणि प्रसादाला मी माग असं म्हणल्याच्या नंतर मग तो खात नव्हती कैकेयी हातातला पायस प्रसाद. मग संत सांगतात पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो शिविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. प्रसाद तर पायस प्रसाद तर घारी घेऊन गेली. मग आता मग कैकेयी मातेनं आणि काय सुमित्रा मातेनं आणि कौशल्या मातेनं आपला अर्धा अर्धा कैकेयीला दिला. मग दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या आणि मग वेळ आली प्रभूच्या जन्माची. या पृथ्वी तलावरती दुष्ट दैत्य रावण कुंभकर्ण मातले होते. अशामध्ये प्रभूने अवतार घ्यायचं ठरलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. मै बाप ह्या पृथ्वीला एकाच गोष्टीचं ओझं होतं, त्याचं नाव आहे पाप. कशानं होतं पाप? अरे या देशामध्ये हे वाघ मारलं तर शिक्षा आहे, हरिण मारलं तर शिक्षा आहे, मोर मारला तर शिक्षा आहे, डुकर मारायला बंदी आहे. पण या देशामध्ये हे बरं का जी हिंदू धर्माची माता आहे गोमाता बरं का, तिचं रक्षण मात्र होत नाही. शोकांतिका आहे. मग ज्या देशामध्ये गाय मारली जाते त्या देशामध्ये पाप वाढत असतं. पाप वाढू लागलं. अशामध्ये मग सर्वजण क्षीरसागरामध्ये गेले आणि देवाने अवतार घ्यायचं ठरवलं. विठ्ठल 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 हो. मग तिन्ही राण्या गर्भवती राहिल्याच्या नंतर पुढे मग देव अवताराला येणार आहेत. मग देवा पुढे एक एक तिथी उभी राहिली. देवा तुम्ही काय करा, ज्या दिवशी मी आहे माझा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही अवतार घ्या बरं का. प्रतिपदा गेली, यमदुतिया गेली, अक्षय तृतीया गेली, गणेश चतुर्थी गेली, वसंत पंचमी गेली, श्रीयाळ षष्ठी गेली, रथसप्तमी गेली, गोप अष्टमी गेली, दशमी गेली, विजयादशमी गेली, पुढे एकादशी गेली, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. सर्व तिथ्या देवाच्या पुढे हात जोडून उभ्या राहिल्या. पण एक तिथी मात्र बाजूला उभी आहे. तिचं नाव आहे नवमी. सांगू माय बाप अगदी थोड्यामध्ये प्रभूने नवमीला का अवतार घेतला तर नवमीच्या ठिकाणी मर्यादा आहे. नवमी अचल आहे. नवमी नऊचा आकडा इकडं तिकडं होत नाही बरं का. मला सांगा गणितामध्ये 9 आहे स्वामी बाबा. 9 1 9 2 18. 18ची जर बेरीज केली तर 8 आणि 1 9. 9 कायम आहे लक्षात ठेवा. 9 त्रिक 7 आणि 2 9 चौक 36 6 आणि 3 9 5 45 4 आणि 5 9 सकी 54 5 आणि 4 9 7 63 6 आणि 3 पुढे आहे का नाही. तुम्ही कुठपर्यंतही जा 9 आकडा स्थिर आहे बरं का. आणि ज्या ठिकाणी जिथं स्थिर आहे तिथं प्रभू अवतारला येत असतात. विठ्ठल 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 हो. मग नवमीच्या ठिकाणी माझ्या प्रभूने अवतार घेतला. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित,
नवमी तिथे चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशी डोक्यावरती सूर्य थांबला सगळ्यांनी टाळी वाजवायची राम जन्मला ग सखे राम जन्मला रक्षणासाठी येतो धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना विठोबा रखुमाई क्षेत्र अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. प्रभूचा जन्म अयोध्येमध्ये का आहे? अयोध्येचा अर्थ आहे न युद्ध इति अयोध्या. प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसणार आहे. बरं
जिथं अजिबात क्लेश नाही, तिचं नाव आहे अयोध्या. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र राजा होणार आहे बरं का, आजकाल आता इलेक्शन जवळ आले बघा, आपला काही संबंध नाही त्याच्याशी, पण आपलं जे राज्य आहे प्रतिष्ठापित होतं हे कशावर आहे? कशावर आहे? बहुमतावर आहे का नाही? ज्याला मत जास्त पडतील, 100 मते, 100 पैकी 51 एकाला पडले फक्त आणि 50 एकाला पडले, 101 मत आहे, तर 51 वाला विजयी होतो. पण प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सगळे मत प्रभूच्या बाजूला होते. ऐका ऐका, सगळे मत प्रभूच्या बाजूला होते, फक्त एक मत माझ्या प्रभूच्या विरोधात होतं बरं का. त्या मताचं नाव आहे मंथरा. एक मत फक्त देवाच्या बाजूला होतं, तरी सुद्धा प्रभू वनवासाला गेले. त्याचं नाव आहे अयोध्या, जिथं युद्ध नाही, जिथं ज्या नगरामध्ये न्यायालय नाही, का तर भांडणच नाही, तर न्यायालय असण्याची काय गरज आहे? ते क्षेत्र आहे अयोध्या, आणि त्या ठिकाणी माझ्या प्रभूने जन्म घेतला. हा किती उंच आहे हा सूर्यवंश, किती उंच आहे हा रघुवंश. अरे घराणं असावं तर असं असावं बरं का. राम दशरथ के घर जन्मे घराणा हो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. फक्त स्वर द्या. घराणा असावं तर असं असावं. राम दशरथ के घर जन्मे घराणा हो तो ऐसा हो. एक नहीं हुआ. नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो. नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना. चरण हो मेरे राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, जहाँ मेरा ठिकाना हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आनंद वाटतोय. मातृशक्तीचा विशेष प्रभाव आहे का नाही? पाहतो मी स्वामी भैयांच्या स्टेटसला म्हणा किंवा ते माझ्या पर्सनलला पाठवतात आहे का नाही, कसं चाललंय. हा पावलं खेळायची ट्रेनिंग झाली का नाही? ते आता असंच इकडून कटायचं, आपण सगळ्यांनी असंच कटायचं. हे सगळे असेच येणार, इकडचे उठून इकडे येणार आणि असेच हे इकडे येणार, आपण नीट बस स्टँडवर जायचं नाही का नाही? तिथूनच ऐकायचं. हा नुसतं ऐकायचं नाही. चला कीर्तन झालंय, पंक्ती बसायलात म्हणले की तिथून आपण निघायचं. आनंद आहे, मातृशक्ती आहे, आनंद आहे परमार्थामध्ये. वाढ होते. मी कशासाठी हे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढ होते परमार्थामध्ये. आनंदाची गोष्ट आहे. प्रभूचा जन्म अयोध्येमध्ये झाला बरं का, आणि अयोध्या धाम पवित्र झालं, पावन झालं. देवाला वनवास किती दिवस होता माहिती? देवाला वनवास
वनवास किती दिवस होता? 14 वर्षे. हा? कोण म्हणलं 9 वर्ष? हा? किती वर्ष होता देवाला वनवास? 14 वर्ष होता आहे का नाही? खरंच 14 वर्ष होता का? काही नाही दिला 14 वर्षाचा बरं का. पण तुमची आमची करणे कुठंतरी चुकली आणि माझ्या देवाला 550 वर्ष वनवासात राहावं लागलं. शोकांतिका या भारत खंडाची बरं का. 550 वर्ष देव कुठे राहिले? पालात राहिले बरं का. हा, पालात राहिले. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरणे सत्ता मात्रे आपुलिया. एवढा सत्ताधीश परमात्मा. पण तुमची आमची कुठंतरी चूक झाली धर्म जागृतीमध्ये आणि देवाला 550 वर्ष बरं का. हा, कुठे राहावं लागलं? तंबूमध्ये राहावं लागलं, तंबूमध्ये. आणि कुठंतरी आता धर्माचे दिवस आले आणि देव 22 जानेवारीला भगवंताच्या धामामध्ये प्रतिष्ठापित झाले. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल मग देव अयोध्येमध्ये जन्माला आले आणि अयोध्येमध्ये आनंद आहे बरं का. हा, कारण अयोध्येमध्ये देव जन्माला नाही आला, प्रत्यक्षात आनंद जन्माला आला. हा, देव आणि आनंद एकच गोष्ट आहे माय बाप. नाही त्या आनंदाशी जोडा. आणि बघा आपल्या मराठी शब्दकोशामध्ये आनंद या शब्दाला दुसरा शब्द नाही. कुणी म्हणेल दुःख तर तो सुखाला अनुसरून असेल बरं का. पण आनंद हा एकमेव असा शब्द आहे, त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. नाही त्या आनंदाशी जोडा. देव आनंद रूपानं कौशल्या मातेच्या समोर प्रकट झाले बरं का. देव जन्माला येतो पण संत सांगतात देव तर अजन्म आहे बरं का. देवाला जन्म नाही, मग देव जन्माला आला असं कसं काय म्हणताय? मग देव जन्माला येत नसतो माय बाप. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. प्रगट तो होत असतो जो लपलेला असतो, तो प्रगट होत असतो. प्रभू हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाणा. या विश्वामध्ये प्रभू ओतप्रोत भरलेला आहे. ज्या ज्या वेळेस प्रगट होण्याची वेळ येत असते त्यावेळेस प्रभू प्रगट होत असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं कीर्तन 2 मिनिटांमध्ये. हा, मला तुमच्या कळा समजायला झालं बरं का. देव प्रगट होत असतो. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचार, लोचन अभिरामा, तनुघन श्यामा, निज आयुध भुजाचारी, भूषण वनमाला, नयन विशाला, शोभा सिंधु करारी. देव प्रगट झाला. प्रगट झाला. प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, अवधपुरी में प्रगट भयो भगवान. प्रगट भयो भगवान, हर्ष भया
काय केलं, गोडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, हे कणे जसं बाळकृष्ण नंदा घरी तसं प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्रगट झाले आणि संपूर्ण अयोध्यावासियांनी आनंद उत्सव साजरा केला. हो, आणि ज्याच्या कुळामध्ये देव प्रगट झाले त्याला सुद्धा किती आनंद आहे. कौतुक देखी पतंग फुलाना, एक मास तेही जात न जाना, मध्यानाशी दिन कर फळ भरी होय स्थिर. एक महिना देव प्रगट झाले म्हणून सूर्य एक महिना सौर मंडलामध्ये स्थिर झाला. इतका प्रभूच्या जन्माचा आनंद सगळ्या अवधपुरीमध्ये आहे आणि तोच आनंद उत्सव आपण आज या पाटोदा या नगरीमध्ये धर्मनगरीमध्ये आपण प्रभूचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे. संत सज्जन मायबापांनो आपलं परमभाग्य आहे बरं का. तर आपल्या जीवनामध्ये सत्संग आहे, साधू संत आहे, देवाची संगत आहे बरं का. याच्याशिवाय ज्याचं जीवन आहे ते जीवन मात्र व्यर्थ आहे. हरिविन जन्म तो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राण होय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आपण प्रभूचा प्रगट दिन नवमी साजरी केलेली आहे बरं का. देव प्रगट झाले. देव कशासाठी येत असतात तर धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. आणि मग देव भक्तांना दिलेलं वचन सांभाळण्यासाठी येत असतो. कुणाला वचन दिलं होतं बरं का, अंबरीशी राजाला वचन दिलं होतं, तुला कोणाच्या शापानं, दुर्वासांच्या, बरोबर आहे का, दुर्वासांच्या शापानं अंबरीशी राजाला 10 राजा गर्भवास घेशील बरं का. हा शाप होता. त्याच्यामुळं अंबरीशीला जो गर्भवास प्राप्त झाला त्या गर्भवासासाठी देवानं गर्भवास सोडला. अंबरीशीसाठी जन्म सोशिले 10 गर्भवास अंबरीशीसाठी देवानं सोसले. देव कसा आहे तर धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. देव दिलेल्या वचनाला पालन करणारा देव आहे. आणि मग याचं वर्णन पुराण करतात. तुका म्हणे तुझ वर्णी ती पुराणे, होय नारायणे दया सिंधू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली हो तुकाराम 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 जसं झालं तसं पाटोदा या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये झालं. आणि प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आपल्या सुद्धा अंतःकरणामध्ये प्रभूचं प्राकट्य झालं पाहिजे बरं का. आला पाहिजे देव आपल्या अंतःकरणामध्ये आहे का नाही. मी सांगितलं, यांनी टाळ वाजविले, प्रमाण म्हटले, मृदंग वाजवला आहे का नाही. तुम्ही मात्र नुसतं टुळू 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 हवा घेत हवा घेत हवा घेत ऐकलं. तुमचं बी काय कर्तव्य आहे का नाही. आता तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय हा द्या स्वर. हातवर हातवर राम आएंगे तो पर ना झुलाऊंगी. म्हणा राम आएंगे तो पर ना झुलाऊंगी.
मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग धुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग धुल जाएंगे, राम आएंगे। गोस्वामी तुलसीदास महाराज की अयोध्या धाम की बोलिए सत्य सनातन हिंदू धर्म की, सत्य सनातन हिंदू संस्कृति की, गौ माता की, अपने गुरुदेव भगवान की, अपने अपने माता पिता की। धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशी येले
दुष्ट निर्दाळिले किती एक झालेली कीर्तनरूपी सेवा लीला विग्रही प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करत असताना या ठिकाणी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, संपूर्ण बाहेरून आलेले गावातील संपूर्ण भजनी मंडळी आणि विशेष म्हणजे मातृशक्ती, बरं का, खूप आनंदाची गोष्ट आहे की नाही. फक्त आम्हाला कटवू नका म्हणजे वाज तसंच झालं आहे. व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले अशी गोष्ट होऊ नये. बरं का, आनंद आहे, आनंद आहे. आणि एक विशेष गोष्ट महत्त्वाची सूचना आहे. हा जो आपला 7 दिवसाचा कार्यक्रम आहे, कथा कीर्तनं, हे सर्व एक चित्रित होत आहे, याची रेकॉर्डिंग होत आहे. कीर्तनाचे कार्यक्रम चॅनलचं नाव आहे काय, YNC आहे की नाही. हां, न्यूज अंबेजोगाई या चॅनलवरून, यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केला जात आहे. या चॅनलचे सर्व पत्रकार नागेजी अवताडे सर. आणि लक्ष द्या, जर तुम्हाला यांचे कार्यक्रम ऐकायचे असतील, पाहायचे असतील, तर त्यांचा एक फोन नंबर आहे, भ्रमणध्वनी आहे. तो असा आहे 70 20 63 35 23. हा जर नंबर तुम्ही किंवा त्यांच्या चॅनलचं जर नाव टाकलं तर त्यांचे संपूर्ण कार्यक्रम, आपले झालेले संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील, बरं का. अशी व्यवस्था आहे. या कार्यक्रमाचे प्रतिनिधी योगेशजी डाके सर यांच्यासुद्धा चरणी मी अनेक वेळा विनम्र होऊन याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. आमचे स्वामी भैया, त्यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा योग आहे, बरं का. हनुमंतरायाच्या परमदरबारामध्ये आहे की नाही, सगळे आता ओळखीचे मंडळी आहेत, आहे की नाही. आमचे विनेकरी बाबा आहेत, गायक मंडळी आहे, सगळ्यांच्या बद्दल अंतकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, अंतकरणामध्ये वात्सल्य आहे. झालेली सेवा. आणि हे विशेष म्हणजे मला दोघांनी सांभाळलं, आहे का नाही. चोपदार बाबा, कारण यांचा अधिकार फार मोठा आहे मायबाप, बरं का. हां, चोपदाराचा अधिकार लहान नसतो, बरं का. कीर्तन कुठं थांबवायचं, कुठून चालू करायचं, सगळं चोपदारांच्या हातात असतं, बरं का. हां, ह्या दोघांनी मला सांभाळलं. हां, फक्त काठी मारली नाही, उपकार, बरं का. हां, त्यांच्या चरणीसुद्धा कोटी कोटी आणि कथाकार ताईंच्या सुद्धा चरणी कोटी कोटी प्रणाम करून याच ठिकाणी कीर्तनाची परिसमाप्ती होत आहे. पुढील कार्यक्रम आहेत. हां, त्याच्यासाठी हितच एक कीर्तन मी थांबवतो. न्यून्यते सरते अनिन्यते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनुतसे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नभे अंगभूत ही युक्ती. या न्यायानं झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या प्रभू रामचंद्रांच्या, भगवान अच्युत महादेव शिवाच्या चरणी, रामभक्त हनुमंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हां, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले ते पुरे बेटी वा पुढे उत्तरे करा जमापराध महाराज अधिकार मी आपुला करा जमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैंकर. करा जमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव.
जय जय